एकता स्पोर्ट वासुंद्री आणि जय मसोबा मोस या दोन टीममध्ये धमाकेदार लढाई आपल्याला पाहायला भेटेल. कारण की आपण SRS चषकमध्ये जय मसोबा मोस टीमला पाहिलं, द्वितीय फेरीमध्ये पराभूत झाले होते. तो वचपा देखील काढायचा आहे. दरम्यान एकता स्पोर्ट वासुंद्री टीम या टीममध्ये देखील आपण पाहिलं तर वकीब पावले इन ॲक्शन मध्ये आहेत. मॅच मध्ये मजा येईल आणि प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल विनायक जाधव यांच्या वतीनं. महेश आणि वकीब यांसाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. जाऊया मित्रांनो मॅच कडे. दोन्ही टीमला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आपल्याला व्हाईट बॉल पाहायला भेटलाय. लूजनर सुरुवात होत आहे. गोलंदाज रोहित या स्पर्धेतील त्याचं हे पहिलं षटक असेल आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जुडलेले आहेत गुणलेखक पंकज खंडागले. काल देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये जॉईन झाले होते. आता दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झालेले आहेत. इथे रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन तिथे मात्र जबरदस्त क्रिकेट. नारायण तिथे आहेत. पंकज खंडागळे आमच्यामध्ये जॉईन झालेले आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत आणि आयोजकांची भूमिका देखील त्यांची आहे. आणि सातत्याने मी देखील ज्या ज्या वेळेला या वासुंद्रीकर चषकामध्ये येतो त्यांना देखील पाहत असतो. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाहूया पोहोचतील का. यस आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि गोलंदाज रोहितला त्यांची पहिली सफलता आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम एक वासुंद्री टीमला फलंदाज महेश पंडित जे मात्र डगावच्या आसऱ्याला जात आहेत. आपण पाहू शकताय खूप चांगला अनुभव त्यांचा होता क्रिकेटचा आपण विचार केला तर. परंतु मी तर म्हणेन की वकीब पावले मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, तय कर लेते हैं मंजिले आसमान की. आज दाखवावं लागेल कारण की चाहते देखील मॅच पाहत आहेत. त्यांच्या चाहत्याने देखील त्यांच्यासाठी प्राइज अनाउन्समेंट केलं सध्या आम्ही. सो त्या अनुषंगाने तसा खेळ दाखवणं फार गरजेचं आहे. परंतु मी तर म्हणेन की चाहते आणि पाठीराखे हे मात्र आरडाओरडा करत असतात. परंतु तुम्ही मात्र तुमचं गेम आहे ते गेम तुम्ही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी होत आहे. परंतु सध्या तरी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. जय मसोबा मोस टीम या टीम मध्ये देखील सिनियर खेळाडू जितू मांजरे देखील आहेत. त्यांना देखील आपण इन अँड ॲक्शन मध्ये पाहू शकाल. मी तर म्हणेन की माझ्या देखील हार्दिक शुभेच्छा जय मसोबा मोस टीमला असतील. एकता स्पोर्ट वासुंद्री टीमला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दोन्ही संघामध्ये ती क्षमता आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही संघामध्ये 50-50चा मामला आहे. दोन्ही संघाचा विचार करतात तर दोन्ही संघ या कल्याण तालुक्यामधील आहेत. काही घडेल या मॅचमध्ये. इथे फटका चांगला. इनफिल्डच्या वरून फटका खेचलाय. चेंडू मात्र वेग धरेल का. पावा लागेल आणि चेंडू जाईल. खेळाडू कक्षाला सन्मान देणारा हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. आता या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन झालेलं आहे. लॉंग ऑफला इथे क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे कारण की हे करणं भाग पडलेलं आहे बॅटर वकीब. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. आता लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. सो त्या अनुषंगाने जी लाईन लेंथवरती चेंडू टाकला तो व्यवस्थित होता. कमबॅक झालं या ठिकाणी या बॉलवरती. परंतु एक धाव इथे मात्र खर्च झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर धावा पोहोचलेल्या आहे 7 या आकड्यावरती पोहोचलेल्या आहेत. 7 धावा धावपलकावरती. कोण कोणावरती मात करेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 4 ओव्हरची ही मॅच आहे. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णय अंतिम असेल आणि पंचांना जर वाटेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील.
चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला तर चेंडू नवीन दिला जाईल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत फटका फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, डाऊन दी बॉल. ओहो, झेल सोडलीये, झेल सोडलीये. इथे मात्र झेल सुटली आहे मैदानाच्या आतमध्ये. हा मायनस पॉईंट आहे. आपण जर पाहिलं जेमोसोबा मोस्ट टीम सातत्यानं मी पाहत असतो, ज्या ज्या वेळेला ते स्पर्धा खेळत असतात, अशा प्रकारच्या चुका तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर काढू शकतील. परंतु मी तर म्हणेन की चांगली गोलंदाजी सध्या तरी होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मिस्टर वकीम ज्यांच्याकडून जी अपेक्षा होतील ते लयमध्ये आलेले आहेत. आज महेश पंडित हे खेळपट्टीवरती आपल्याला बऱ्याच वर्षातून पाहायला भेटले, परंतु त्यांची खेळी काही प्रभावित करू शकली नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 9 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद केलाय रोहितनं, सफलता प्राप्त करून दिलेली आहे. वकीब यांच्या सोबतीला बॅटर श्याम मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्कवरती मोनूला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. नवतरुण खेळाडू आहे मोनू आणि त्याला संधी मिळालेली आहे, कारण की सातत्यानं जितू मांजरे यांचा चांगला प्रयत्न असतो की या नवीन खेळाडूंना नक्कीच संधी देण्याचा. आज प्रयत्न करावे लागतील. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांचं होम ग्राउंड आहे, यजमान संघ आहे, त्या संघाच्या अगेन्स्ट होम ग्राउंडवरती जय मसोबा टीम या मॅचमध्ये जिंकेल का? फैयाज जी शेख आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्यांच्या वतीनं कमिटीकरिता 2 दिवस चिकनची सोय प्राप्त झाली. आपलं देखील विशेष धन्यवाद. डॉटबॉलची समाप्ती देखील मैदानाच्या आतमध्ये झाली. तर नक्कीच या स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं तर ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केले आशिष जिकेणे, कोंडेरी गावचे उद्योगपती, त्यांच्या वतीनं आणि त्यांचे सुपुत्र तियांश आशिष केणे त्याच्या नावाने मात्र त्यांनी ड्रेस कोड दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच अतुलजी केणे हे देखील जॉईन होतील, आपलं देखील वेलकम असेल. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 15. ओ स्लोवर गतीचा बाउन जरूर होता. लेग साईड लेग स्टंप आपल्याला पाहायला भेटला. फायनल लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू गेलाय 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पुढचा बॉल मोनूचा. हो इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटवरती चेंडू घेतला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत धावा. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर रन रेटचा विचार केला तर 10.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. श्याम आतापर्यंत 1 धावेवरती खेळतोय. कुठेतरी त्याला आता चांगल्या धावा जमवणं फार गरजेचं आहे, परंतु मिस्टर मोनू काय जबरदस्त त्याची वापसी झालेली आहे. एकच धाव त्याने या चेंडूवरती खर्च केली आहे.
आतापर्यंत 11 खर्च केलेले आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर तुम्ही तरुण गोलंदाज आहात आणि अशा प्रकारे जे गोलंदाजी तुम्ही करता, समोर तुमच्या वाकीब पावले आहेत, तर नक्की तुम्ही चांगली उपलब्धी देखील करत आहात. इथे मात्र आपण पाहिला बॉल लेंथ खेचलीये. ओहो, संधी तिथे झाली होती, परंतु संधीचं सोनं केलं नाहीये. कैच भी छोटा और मौका भी छोटा और एक चौका भी मिला. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 24 आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेत आहेत फैयाजी शेख. वेलकम. युवा उद्योजक आहेत. हो, सेन्सिबल क्रिकेट आहे. पुश करो खुश रहो, परंतु इथे देखील चांगलं धावा मिळतील. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावा धावपलकावरती लागलेले आहेत. एक गडी बाद. 25 धावा धावपलकावरती आहेत. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलेले आहेत विजय. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं होतं रोहितचं. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं, तिथे एक विकेटची प्राप्ती देखील झाली. मात्र दुसरं षटक मोनूचं थोडंसं मागडं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 चौकार पाहायला भेटले. दरम्यान 16 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला भेटला. एक षटकार देखील आला होता. आता तिसरं षटक आपण पाहूया. विजय गोलंदाजी मार्गवरती. सामोरे आता श्याम असेल आणि श्यामनं देखील एक चौकार ठोकलेला आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धावांवरती तो बॅटिंग करतोय. और विकेट न जाईल. विजय समोर श्याम असेल. इथे स्क्वेअर कटचा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय श्यामच्या बॅट मधून. क्रिकेटचा दर्जा वाढवणारा दर्जेदार चौकार. ऑफस्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावरती चौकार आपण पाहिलात. धावसंख्या पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 धावा धावपलकावरती आलेले आहेत. कमबॅक होत नाहीये. कुठंतरी डॉट बॉल काढण्याची फार गरज आहे आता या मॅचमध्ये. जे मोस्ट टीमला चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. हो, इथे मात्र आपण पाहू शकता हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. शफलिंग भरपूर झाले होते. चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून मिडलिंग करून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र आपण पाहू शकता वाईट प्लस विकेट देखील इथे मात्र गेले आणि विकेट आपण जर पाहिली तर वकीब पावले यांची महत्त्वपूर्ण विकेट जी मात्र डगआउटच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला भेटले जात असताना. आता इथे मॅचमध्ये कमबॅक होईल का हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल, कारण की विजयनं तो कमबॅक त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. अगदी सेट झालेला बॅट्समन ज्याने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती. एक षटकार आणि 2 चौकार ठोकले होते. तर बघा इथे विजय न जर विकेट हॅट्रिक घेतली तर कृष्ण केणे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विजय साठी पारितोषिक आहे. काय जबरदस्त बॅटिंग देखील आपल्याला काल निंबोली संघाचे खेळाडू कृष्ण केने यांच्या वतीने देखील पाहायला भेटले. दरम्यान इथे आपण पाहू शकताय फलंदाज बाद होत असताना
सफलता येते आहे. बॅक टू द डगआउट. पण खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती पारितोषिक लावलेलं आहे त्या पद्धतीचा खेळ, जशी मागणी तसा पुरवठा त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. विजय आपण जर पाहिलं तर कृष्ण केने यांच्या वतीनं त्याच्याकरिता 3 चेंडू 3 विकेट जर घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिशांत आलेले आहेत. आता इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एकता स्पोर्ट वासुंद्री टीम थोडीशी बॅकफूटवरती चाललेली आहे. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर जय मसोमा मोस्ट टीमच्या नावावरती, दुसरं षटक एकता स्पोर्ट वासुंद्री संघाच्या नावावरती राहिलं, परंतु हे तिसरं षटक आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. मोस्ट संघाच्या नावावरती राहील का, परंतु सध्या तरी व्हाईट बॉल फेकलेला आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 31 धावा 31. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, काय बॉल आहे. या बॉलची चर्चा होणारच आहे कारण की हा बॉल अप्रतिम आहे. टेनिस क्रिकेट मध्ये ह्या बॉलला खूप महत्व आहे कारण की आडव्या बॅटनं ओरिजिनल शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता बॅटर दिशांचा, तिथे मात्र तो बीट झाला. एंगलिंग बनवताना इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्वेअर कट पाहायला भेटते. चेंडू जाईल कुठे अंतिम क्षणापर्यंत वेग धारण केला आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटला. एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे अजून या षटकातील. कमबॅक होत नाहीये, सातत्याने चर्चा देखील होत आहे आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न देखील चाहत्यांच्या वतीनं केला जात आहे जय मसोमा मोस या संघाचा. म्हणतात ना मित्रांनो की क्रिकेटमध्ये तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो आणि तो जर वाढला तर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला मरण नाहीये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात ना, सातत्यानं म्हणत देखील होते की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा आहे, तो तुमच्या पाठीशी असणं फार गरजेचं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी शूज मात्र काही बदली केले जात आहेत दरम्यान. विदाउट शूज या ठिकाणी रिप्लेस केलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिशांत आणि त्याच्या सोबतीला बॅटर फरहान. दिशांत तर चौकात ठोकलेला आहे. पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलेला आपल्या टीम करिता. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र फटका फसलेला आहे बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू सरकलेला आहे. दरम्यान एक धाव इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावा धावपलकावरती 36 धावा धावपलकावरती आहेत. 12.0 सरासरी धावपलकावरती आहे. आता या सरासरीला थांबवण्याकरिता या षटकामध्ये मी तर म्हणेन काहीसे डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही एकता स्पोर्ट वासुंद्री टीमला मोठ्या धावा बनवण्यापासून रोखू शकाल. आज नक्कीच या मॅचमध्ये सर्व काही कुशल कार्य जे काय हे असेल ते तुम्हाला नक्कीच लावावं लागेल या मॅचमध्ये, कारण की SRS चषकमध्ये जे मसोबा मोस्ट टीमला आपण पाहिलं तर द्वितीय फेरीमध्ये पराभूत झाली होती. चांगला त्यांचा खेळ देखील आहे. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. रोहितचा विचार केला तर त्याच्या व्यतिरिक्त आता येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना मात्र काही चांगलं समीकरण दिलं नाहीये. आपण विजयचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. कॅल्क्युलेटेड गोलंदाजी राहिली. फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक दूर आहेत, पोहोचतील का चेंडूपर्यंत, परंतु जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या. आता या षटकामध्ये धावा जमवणं गरजेचंच असेल एकता स्पोर्ट वासुंद्री टीमला. त्यांना ठाऊक आहे आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा कशा येऊत.
ज्या सोन्यासारख्या धावा झालेल्या आता त्या जमवण्या फार गरजेचं आहे. कारण की एक चांगला धावा जर जमवायची असेल, दबाव टाकायचा असेल जे मोसोबा मोस टीमच्या येणाऱ्या फलंदाजांवरती, तर या षटकांमध्ये धावा कशाही येऊत त्यांचं स्वागत करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. धावा झालेल्या आहेत. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान इथे चांगल्या धावा पाहायला भेटल्या. धावांसाठी प्रयत्न सुरू आहे. धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. आता 40 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. 40 धावा धावपलकावरती आहेत. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूर आहेत, पोहोचणार नाहीये. दरम्यान एकच धावेवरती समाधान मांडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव घेतली आहे. संधी या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे गोलंदाज आर्यनच्या वतीनं. आपण जर पाहिले तर ही सलगची दुसरी संधी त्यांनी प्राप्त करून दिली होती, परंतु तिथे मात्र काही सफलता मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू हवाई सफर जरूर होतो. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 41 धावा धावपलकावरती आहेत. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. फरान आहेत. ओ आडव्या बॅटनं दिला तडाखा आणि चेंडू सीमा पार. फरहानच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार षटकार. आणि अजून एक जर इथे आला तर हरेश जी जाधव यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तसेच फैयाज शेठ यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. अलाउन द कार्पेट. हो इथे मात्र हरवण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी फॉलो थ्रो मध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांनी नॉट आउट घोषित केलेल्या रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आशिष जी केणे आपलं वेलकम, हार्दिक असं स्वागत. तसेच अतुल केणे आपलं देखील वेलकम, हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहिलं त्या ठिकाणी चेंडू हाताला स्पर्श होऊन यष्ट्यांवरती गेलाय का, आणि इथे निर्णय देणं थोडंसं कठीण असू शकेल, कारण की पंच थोडे मध्ये येतात. सो त्या अनुषंगाने कॅमेऱ्याने काही कव्हर होत नाही. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. फलंदाज इथे बाद. इनिंग मध्ये हा आत्मविश्वास आपल्याला पाहायला भेटेल का, जो आत्मविश्वास इथे आर्यनने निर्माण केलेला आहे. या षटकाचा आपण विचार करूया. या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि तर 48 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या धावा चेस होतील, डिफेन्स होतील, ऐकवतील आपल्याला आपल्याच परिसरातील एक
दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार कॉमेंटेटर आपल्याला लाभलेले आहेत. व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ ठाणे. ओ मी सुतार, मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा वासुंदरीकर चषक 2026 हा थरार. उशी टीमचा कॅप्टन आणि अजय बजरंग वासुंदरी टीमचा कॅप्टन देखील. मोठी मॅच, मोठा सामना, पहिल्या फेरीतील अंतिम लढत असेल. उशी टीमचा कॅप्टन आपण इथे पोहोचला असाल तर नाणेफेकीसाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये या. जय बजरंग वासुंदरी आयोजित वासुंदरीकर चषक 2026 12वा पर्व अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण रंगताना पाहतो. रंग भरलेत खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये. मंडप डेकोरेटर्स बाला असतील, डीजे ऑपरेटर्स असतील आमचे, त्यानंतर ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे आमचे भावेशजी म्हात्रे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून देखील साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. टॉससाठी नक्कीच मी विनंती करतो आशिषजी केडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. उशी टीम कॅप्टन पाठवा लगेच, जर आपण वेळेवर आला नाहीत, आले आहेत आणि लगेचच आता आपण टॉस करतोय. भैयास देखील उपस्थित आहेत. ते आज सॅटर्डे आहे, आज ते देखील टेन्शन घेणार नाही, कारण त्यांना देखील माहिती आहे उद्याचा दिवस आमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल, आजचा दिवस नसेल. सोनू आहेत वासुंदरी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत आहेत आशिष केने जे नाणेफेकी करतील. टॉस कोण जिंकतोय आपण पाहूया. तर टॉस जिंकलाय उशी टीमच्या कॅप्टन आणि प्रथम 4 षटकांची मॅच बॉल फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजे यजमान संघ या स्पर्धेतील आयोजक संघ वासुंदरी टीमला बॅटिंगसाठी. तर नाव बॅक टू द क्रिकेट. सामन्याला सुरुवात आपण करतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विकास जाधव, स्क्वेअर लेग पंच राम जाधव आणि हा सामना आता सुरू होत आहे. धाव फलकावर प्रथम बॅटिंग करत असताना धाबा लावल्या होत्या 47 आणि विजयासाठी 48 धावांची गरज. नारायण आणि रोहित ही सलामीची ओपनिंग पेअर. गोलंदाज जमर पावले, एक वेगवान गतीचा गोलंदाज जमर पावले, सातत्याने आपल्या वेगासाठी जाणला जातो. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पहिला चेंडू घेऊन नारायणच्या बॅटमध्ये पहिला तडाखा. बॅकवर्ड बाउंड्रीचा इलाका, विकेंड एरिया आणि तिथे केलाय प्रहार. पाठवलाय बॉलला एका टप्प्याने सीमा रेषा पलीकडे. हा येतो पहिला दमदार चौकार. जबरदस्त खेळ सुरू आहे खऱ्या अर्थाने. दोन्ही संघांच्या माध्यमातून वार पे पलट वार घडतोय. मोस संघाची रन मशीन नारायण 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 करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आणि जमर पावलेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा नारायण साडी. स्लॉर गतीचा चेंडू आडव्या पाठना, शॉर्ट आर्म पुलचा देखना पटका. पुल अँड व्हेरी पॉवरफुल. चेंडूला भिडकावलाय सी मारेच्या पलीकडे. सिक्सर.
चांगली बॅटिंग होते नारायणच्या माध्यमातून. विस्फोटक बॅटिंग साकारली जाते. इरादे स्पष्ट केलेत. हौसले बुलंद खऱ्या अर्थाने जमरभर हल्ला चढवलाय. 2 चेंडू 10 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयासाठी आता येणाऱ्या चेंडूमध्ये 38 धाबांची गरज आहे. यापरी शफल झाले होते, बॅकफुटर गेले होते, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, स्पीड ब्रेकर लावला जातो धावसंख्येवर. आता डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 10 धाबा धावफलकावर. गुणलेखक पंकज खंडागले आहेत आमच्या समवेत. भावेश म्हात्रे असतील, टेक्निकल टीम, डीजे मास्टर देखील सज्ज आहेत. लंच टाइम सुरू आहे परंतु सामने थांबता कामा नये. आडवा पाटणा जबरदस्त भिंगरी मारली खऱ्या अर्थाने, खेचून मारलाय आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा बार. आणखी एक चौकार. आक्रमण चढवतोय. जबर पावलेवर हल्ला चढवलाय. 20 चेंडू आणि आता विजयासाठी 34 धावांची गरज. जबर पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेने जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मधनं. जसा सुईतून धागा होतात तसा चेंडूला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार, आणखी एक चौकार. पाहायला गेलं तर आता 19 चेंडू मध्ये 30 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. ब्लॉक होल मध्ये परफेक्ट अप्परचा चेंडू होता, ओव्हर पिच चेंडू. आणि आता मात्र फक्त एक धाव. षटक समाप्त पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 19 धाबा स्कोर करतोय जय मसोबा मोस संघ. आणि आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये तब्बल 29 ची गरज. थोडंसं डॉमिनेट करताना आपल्याला पाहायला मिळतं नारायण, ज्याने आतापर्यंत बॅटिंग करत असताना जबरदस्त हाकार उडवलाय. आणि तब्बल त्याच्या बॅटमधनं धाबा आल्या आहेत 19. रोहितने एकही चेंडू खेळून काढला नाही आतापर्यंत. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये इजाज येतोय. वकीफ पावले आलेत. इजाज तिथे होते, मला वाटलं इजाजला चेंडू दिलाय की काय. वकीफ पावले जर्सी क्रमांक 7 या टीमचा कॅप्टन. आता कॅप्टन कूल सारखी कामगिरी करावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, परंतु कॅप्टनला त्याची भूमिका माहिती असायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये भरपूर मोठ्या धाबा बनवल्यात मसोबाच्या बॅटर्सनं, मोसच्या बॅटर्सनं. आणि इथून आता 18 मध्ये 29 ची गरज. समीकरण सोपं होत चालय. शिवकुमार अरशिंगे साहेब हे देखील उपस्थित आहेत तिथे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला शाल उपलब्ध झाल्या त्या स्पर्धेसाठी. स्वीसिटी आबेली मात्र खाली राहतो चेंडू. इजाज होते तिथे. थोडासा सराव कमी आहे परंतु एफर्ट देत असताना तिथे आपल्या संघासाठी 2 धाबा दरम्यान एकवडल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावर धावांची टोटल 21 धाबा. तर इजाज पावले यांच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांनी जर झेल पकडला तरी देखील कॅश प्राइज आहे खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीनं. पिचिंग चुकीची आहे चेंडूची. पंच आम्हाला सांगतील वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावफलकावर धावांची टोटल आता वाढतीये. आता विजयासाठी 17 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. आडव्या बॅटने पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. धोक्याची घंटा होती तिथे परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावतंय. 16 चेंडू आणि आता 24 ची गरज.
यापुढील बिग फाईट एका बाजूने उशित आणि त्याच्या बाजूने बजरंग वासुंद्री. एक धाव दरम्यान निश्चितच तिथे घेतली जाते. सामन्यामध्ये मजा नाही कारण माहिती आहे की इथून डॉमिनेट करतोय जय म्हसोबा स्पोर्ट्स मोस्ट संघ. स्ट्रायकिंग एरपर आता लांब लचक व्यत्ययानंतर रोहितला पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली तिथे परंतु डॉट बॉल येतोय. पंधरा चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये आता 23 धावांची गरज. वकी पावले पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने उलरलेचा बॉल उडवलाय तिथे. जमर पावले चेंडू खाली पकडलाय तिथे आणि जाल्यामध्ये अडकवलं रोहितला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागतोय तो म्हणजे जय म्हसोबा मोस्ट टीमला. असेल आय थिंक. वकी पावले स्वीशीटचा प्रयत्न आणि षटक समाप्त झालाय. डॉट बॉलने हे षटक समाप्त. षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा 25 जोडल्या गेल्यात. आता विजयासाठी तब्बल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज आहे कारण 48चा पाठलाग करताय. आता समीकरण थोडंसं वाढत चाललंय. चला टीम आडल नको आहे. एकता स्पोर्ट्स वासुंद्री टीम. शाकिब वकी पावले चला आपण टीम आडल घेऊ नका प्लीज कारण आपल्याकडे तेवढा बेल नाहीये. यापुढील बिग बॅटल इन ॲक्शन मध्ये उशितच्या अगेन्स्ट आयोजकांचा एक ताकदवर संघ जय बजरंग वासुंद्री भिडताना दिसेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्री कर चषक 2026-12 पर्व पाहत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा हाची देहाची डोला रंगलाय. वासुंद्री कर चषकाचा हा सोहळा अक्की बाह्य बॉलिंग ट्रॅकवर आता नक्कीच इजाजचे सुपुत्र आहेत आणि आज खऱ्या अर्थाने बापलेक एकाच मॅच मध्ये एकाच संघाची जर्सी परिधान करून खेळतायत. हे दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू हकीबचा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये जबरदस्त चेंडू. फॉलो थ्रू मध्ये देखील फॉलो केलं चेंडूला. टाळ्यांचा गजर तिथे होतोय कारण गजर क्रिकेटचा आहे आणि सोहळा आनंदाचा आहे. तर पहा मित्रांनो, हे क्रिकेट आहे. बापलेक एका जोडीने काही कालखंड इजाजने गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये परंतु आज त्याचा मुलगा. आणखी एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक वसीम होते तिथे, त्यांना हुलकावणी दिली आणि चेंडू सीमा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. चांगला चेंडू होता तिथे. जर वीक चेंडूला अडवला असतं तर डॉट बॉल होता निश्चित रूपाने. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. आता विजयासाठी 10 चेंडूमध्ये 19 ची गरज. पुन्हा किब वाईट बॉल. विकास जाधव आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. राम जाधव स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत.
30 धाबा फलकावर विजयासाठी. 10 चेंडूमध्ये 18 धाबांची गरज. फुल टॉस यावेळी टोलवलाय, फुल टोल वसूल करतो, चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. तर पहा मित्रांनो कसं असतं, तिथे जर डॉट बॉल आला असता तर दबाव वाढवला असता, परंतु आखीभर आता हल्ला चढवला जातोय आणि स्क्वेअर कट. चांगला फटका, बॅटची कडा लागली आणि तिथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय डोक्यावरनं पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. आठ चेंडूमध्ये फक्त 8 धावांची गरज. जबरदस्त चेंडू आणि तिथे काय घडलंय, नो बॉल आहे, पंच ओव्हर स्टेपिंग केली आय थिंक. सॉरी चुकीची दुरुस्ती. तिथे पंचाने हात वरती केला. आय थिंक मला असं वाटलं की चेंडू आहे की काय, बाहेरच्या दिशेने त्यांनी चेंडू पडतोय असं नक्कीच इशारा केला. सिंगल धाव. तर तिथे बुलेट गाडी आहे, लक्षात घ्या. त्या जो मंडप आहे तिथे ती खाली करा प्लीज. तिचा उजेड इथे येतोय नक्कीच या व्यासपीठावर. खाली करायचे, खाली करा अजून, किंवा त्या बाजूने मूव्ह करा आपण. थँक्यू सो मच. पुढचा बॉल आपट्याकर समोरच्या दिशेने. दिशान पोचतील का तिथे, कोणी पोचलं नाही. झेलची गरज होती तिथे. तर 2 धापा दरम्यान कंप्लीट केल्या. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 5 धाबांची गरज. चला टीम ऑर्डर नको आहे, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. फक्त 5 धाबांची गरज विजयासाठी. कोणता संघ बाजी मारेल. सहा चेंडू आणि 5 धाबांची गरज विजयासाठी. चला सामना थोडासा लवकर खेळवा आपण. तर नक्कीच दरम्यान गौतम पाटील साहेब देखील इथे उपस्थित असतील. पंडित त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली आहे स्पर्धेसाठी, त्यांचा देखील सहर्ष स्वागत. दरम्यान धावाची शक्यता होती आणि विकेटचं पतन देखील होत आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. न्यू बॅटर नितीन येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅकवर. आकाशला अजून 4 धावांचं संरक्षण करायचं आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये.
नितीन आहे नवीन बॅटर. चांगला चेंडू यावेळी, परंतु एक धाव पाहायला मिळते तिथे. आता 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे विजयासाठी. एकता स्पोर्ट्स वासुंद्री टीमला 3 धावांचं संरक्षण करायचं आहे. 2 डॉट चेंडू पाहिजेत. इथून 2 डॉट चेंडू आले तर दबाव पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळेल. रंगत भरेल मैदानाच्या आतमध्ये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि रंग बदलतोय. 4-5 धावा अजून पाहिजे होत्या, मग मजा आली असती या मॅच मध्ये. चला जमर जास्त वेळ घेऊ नका आपण. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने हा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू यावर सन्मान देतोय. सेन्सिबल क्रिकेट एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिथे, परंतु एकच धाव. ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीचा इन्फॉर्म बॅटर नारायण मैदानाच्या आतमध्ये. आणि विचार केला तर नारायण सध्याच्या घडीला 16 चेंडू मध्ये 41 वर खेळतोय. काय तुफानी बॅटिंग त्याने साकारली आपल्या संघासाठी. आकाशचा पुढचा चेंडू 2 धावांचं संरक्षण करायचं आकाशला. बॅटची कडा लागले. इजाज आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल. सामना बरोबरीला आलाय, परंतु 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आपण. आता आमच्या समालोचन कक्षामध्ये राजू जाधव सर देखील जॉईन होत आहेत. 1 धावेची गरज आहे 2 चेंडू मध्ये. एक धाव डिफेंड होईल का? क्रिकेटमध्ये काही घडू शकतो, काही बिघडू शकतं. चला आपण सर्कलच्या आतमध्ये किती खेळाडू ठेवू शकतात त्यात काही शंका नाही. एवढे सेन्सिबल क्रिकेट. 1 धावेची गरज असताना तिथे घडल्या चुका आणि हा सामना आता इथेच फिनिश होतोय. सामना जिंकलाय मसोवा स्पोर्ट्स मोस्ट टीमनं आणि खूप खूप अभिनंदन मोस्ट टीमचं. हार्ड लक, टफ लक एकता स्पोर्ट्स वासुंद्री टीमचा. या मॅचचा हिरो ज्या फलंदाजाने बॅटिंग करत असताना तब्बल 40+ धावा बनवल्या, तो नारायण ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच याचा मॅन ऑफ द मॅच साठी. आणि यापुढील सामना एका बाजूने आपण पाहतोय उचित त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जे बजरंग वासुंद्री. हा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रासाठी आपण ऐकणार आहोत मिस्टर राजू जाधव सर यांना. मी थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. वासुंद्रीकर चषक 2026 12 पर्व.